नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. लहान मुलांचा मांस खाणारा माणूस. हो, एक अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील जेफ्री एस्टिन नावाचा माणूस जो होता, तो लहान मुलांचं मांस खात होता. ही गोष्ट खरी आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये याचं 7 मजली घर होतं. घरामध्ये एंट्रन्सलाच नकली डोळ्यांच्या स्टॅच्यूज याने लावलेले होते आणि यामध्ये 50 ते 60 डोळ्यांचे जी फ्रेम होती स्टॅच्यूची ती लावलेली होती. आतमध्ये गेल्यानंतर हॉलमध्ये एक अमेरिकन नवीन लग्न झालेले नवीन नवरीचं स्टॅच्यू होतं आणि ती झोक्याला वरती दोरीला लोंबकळलेली होती आणि खाली वाघ टायगर बसलेला होता. या प्रकारचं स्टॅच्यू त्याच्या घरामध्ये होतं. त्यानंतर अनेक हिडन कॅमेरे त्याच्या बेडरूममध्ये, बाथरूममध्ये, घरामध्ये होते. असा हा जेफ्री एस्टिन नावाचा माणूस. त्याच्या घरामध्ये वेगवेगळे गेस्ट यायचे. गेस्ट म्हणजे रिलेटिव्स वगैरे नाही. खूप मोठे मोठे अब्जावधी डॉलर करोडपती असणारे लोक हे त्याच्या घरी जेवणासाठी, डिनरसाठी यायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प सारखे लोक, वैज्ञानिक, वेगवेगळ्या देशाचे प्रेसिडेंट याच्या घरी डिनरसाठी यायचे आणि तिथेही त्याने हिडन कॅमेरे लावलेले होते. असा हा माणूस. त्याचप्रकारे बिल गेटही याच्या घरी डिनरसाठी आलेला होता. त्याने $1 जी नोट होती त्यावरती बिल गेटची सिग्नेचर होती आणि ती त्याने त्याच्या हॉलमध्ये लावलेली होती. अनेक लोक त्याच्या घरी डिनरसाठी आलेले होते. बिझनेसमॅन, वैज्ञानिक, वेगवेगळ्या देशातले प्रेसिडेंट सोबत घेतलेले फोटो त्याने हॉलमध्ये लावलेले होते आणि याचा मृत्यू 2019मध्ये झाला. पण त्यावेळेस त्याची जी कांड आहे त्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेले नाही. त्याचे कांड आता समोर आलेले आहेत. तर मोठे मोठे लोक हे सुट्ट्यांमध्ये प्रायव्हेट बोटने समुद्रामध्ये फिरायला जातात. त्याचप्रकारे हा जेफ्री पण प्रायव्हेट बोटमध्ये त्याच्या मित्रांसोबत समुद्रामध्ये फिरायला गेलेला असताना एका व्यक्तीने सांगितलं की लहान मुलीला मारून तिच्या शरीरातले जे काही आतडे होते हे त्याने चाटून पुसून खाल्ले. अशा प्रकारची ही घटना घडलेली आणि ही एकदाच नाही तर अनेकदा त्याने मुलींना मारून त्यांचा खून करून, त्यांची हत्या करून त्यांच्या शरीरामधले आतडे याने अनेकदा खाल्लेले आहेत. त्यांना मारून वेगळ्या ॲसिडने त्यांचे हाडांचं पाणी करून त्यांचा जो खून आहे, जी हत्या आहे त्याच्यातले पुरावे त्याने नाहीसे केलेले आहेत. असा हा जो माणूस होता तर एका आयलँड घेतलेलं होतं आणि त्या आयलँडमध्ये एक महाल होता आणि त्या महालामध्ये मोठे मोठे जे लोक असतात, वेगवेगळ्या देशाचे प्रेसिडेंट, वैज्ञानिक, बिझनेसमॅन वगैरे खूप मोठे मोठे लोक ज्यांना पुरी दुनिया ओळखते अशा प्रकारचे लोक, ज्यांनी चांगल्यापणाचा मुखवटा लावलेला आहे, अशा प्रकारचे हे लोक त्या ठिकाणी त्याच्या घरी डिनरसाठी यायचे. जेफ्री एप्स्टीन याने त्याच्या आयलँडमध्ये 2 भाग बनवलेले होते. एका भागामध्ये त्याने मुली ठेवलेल्या होत्या. त्यांच्या आईवडिलांना यांना जॉब देईल असं सांगून 14 ते 15 वर्षाच्या मुली त्याने आणलेल्या होत्या आणि एका आयलँडच्या एका भागामध्ये त्यांना ठेवून तो टॉर्चर करत होता. त्यांना
वेगवेगळे कामं करण्यास सांगत होता, जे की हे कायद्याने बंदी आहे आणि त्या करू शकणार नाही अशा प्रकारचे कामं हा त्यांना करायला सांगत होता. हा त्याचे जे गेस्ट येत असायचे त्यांना सब त्या मुली करायचा आणि त्यानंतर त्यांचे गेस्ट हाऊसमध्ये त्यांना पाठवल्यानंतर त्याचे वेगळे व्हिडिओज काढून जे गेस्ट असायचे, जे अब्जावधी करोडचे मालक असायचे, त्या लोकांना हा ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. अशा प्रकारचा हा माणूस होता. ज्या मुली त्याच्या या सर्व गोष्टींना नकार द्यायच्या, तर अशा मुलींची तो हत्या करायचा आणि त्यांचे मांस हा दरिंद्रा खायचा. त्यानंतर याने एकाच वेळेस 20 मुलींना प्रेग्नेंट केलेलं होतं आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांना झालेल्या बाळावरती हा दरिंद्रा एक्सपेरिमेंट करणार होता. त्याला वाटत होतं की त्याचे जन्माला आलेले जे DNA आहे हे त्याच्यापेक्षाही हुशार राहतील. तो स्वतःला खूप हुशार समजत होता आणि त्याचं म्हणणं होतं की त्याचे जे DNA राहतील ते त्याच्यापेक्षाही हुशार राहील, असं त्याचं मत होतं आणि तो ह्या DNA वरती एक्सपेरिमेंट करत होता. अशा प्रकारचा घाणेरडा हा माणूस होता. एप्स्टीन हा लहान मुलांचे मांस खात होता. ही गोष्ट अमेरिकन सरकारने डॉक्युमेंटमध्ये दिलेली आहेत. ते डॉक्युमेंट आपण बघू शकता. त्यानंतर जेफ्री एप्स्टीन हा मॅथचा काही दिवस प्रोफेसर होता आणि त्यानंतर एका बिझनेसमॅनसोबत त्याने मॅथमॅटिक्सच्या बिझनेसचे जे अकाउंट आहे त्यासाठी सहाय्य केले आणि अचानकच त्या बिझनेसमॅनने 7 मजल्यांचा न्यूयॉर्कमधील त्याचं घर याला गिफ्ट दिलं. त्यामागचेही अनेक कारणं आहेत. त्यालाही अशाच प्रकारे ब्लॅकमेल केलेलं याने असावा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लहान मुलांचं मांस खाणारा माणूस याच्या घरामध्ये अनेक मोठ्या लोकांचे त्याच्यासोबत त्याच्या घरी डिनर करताना फोटो आढळून आलेले आहेत. त्यामध्ये भारताचेही काही लोक आहेत. तर ही गोष्ट अद्याप किती सत्य आहे हे सांगू शकणार नाही की भारताचे महत्त्वाचे जे लोक आहेत ते यामध्ये आहे की नाही. त्यामुळे त्यांचे नावं सांगणे चुकीचे ठरेल. पण डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांसारखे खूप सारे फॉरेन कंट्रीजचे जे लोक आहेत ते त्याच्यासोबत मिळालेले आहेत. त्यांना त्याच्या कृत्याची सर्व माहिती होती असं म्हटलं जातं आणि हा तर 2019मध्येच मृत्यू पावलेला आहे. पण त्याने जे चुकीचे कृत्य केलेले आहेत ते त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात हे सर्व लोकही भागीदार आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तर जेफ्री एप्स्टीन याचीही माहिती तुम्हाला किती प्रमाणात योग्य वाटते त्यासाठी कमेंट्समध्ये सांगा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.